देशपांडे सर काहीतरी विचारतात. देशपांडे सर. नाही, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची एकूण मतं बघितली तर ती साधारणतः 53 मतं आहेत. तर या मिलिंद नार्वेकर आणि प्रज्ञा सातव यांच्या मतपत्रिकांवरचा सेकंड प्रेफरन्स जर जयंत पाटील यांना दिला असेल तर मला वाटतं की तो एक मोठा आघाडीच्या दृष्टीने एक मोठी रणनीती ठरू शकते. त्याच्यामुळे आत्ताची जी मतं येत आहेत हाच म्हणजे आता ह्याला या निवडणुकीत तर काही ट्रेंड वगैरे म्हणण्यात अर्थ नसतो, कारण ॲडिशनल मतं जी आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत. तर आता या मतपत्रिकांवर सेकंड प्रेफरन्स कोणाचा, मला वाटतं की हा एक क्रुशियल मुद्दा मला वाटतं पुढच्या फेरीत ठरू शकतो. मतदान बघतोय मी महायुतीचं, ते जरा मला बरोबर दिसत आहे. म्हणजे कोणाला जास्त मतदान, एखाद्याला जास्त मतदान देऊन ते ट्रान्सफर करण्याची रणनीती जी आहे ती कदाचित दिसत नाही आहे, पण आमच्या इकडे जी आहे ती नक्की आहे. बरं, तर आता अपडेट येते पुन्हा एकदा, ती अपडेट आपण घेऊया. योगेश टिळेकर मतं झाली आहेत 19. योगेश टिळेकरांना मतांची आकडेवारी झाली आहे 19. कृपाल तुमानेंची मतांची आकडेवारी 16 आहे. त्यामुळे भाजपचे योगेश टिळेकर 19 मतं, मिलिंद नार्वेकर शिंदे ठाकरेंच्या शिवसेनेचे 17 मतं अशी आताची आकडेवारी आहे. 20 योगेश टिळेकरांची संख्या आता 20 वर गेली आहे. निलेश बुधावले आपल्याला अपडेट देतील. निलेश. अश्विन, ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की सुरुवातीपासूनच फर्स्ट प्रेफरन्समध्ये जास्तीत जास्त आपले उमेदवार कसे निवडून येतील हाच प्रयत्न महायुतीचा असेल किंवा महाविकास आघाडीचा देखील असणार आहे. त्यानुसार प्रज्ञा सातव काँग्रेसच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या होत्या. प्रज्ञा सातव कायम आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे महायुतीतल्या भाजपचे उमेदवार असणारे योगेश टिळेकर हे आघाडीवर आहेत. 19 मतं सध्या त्यांची झालेली आहेत. तर दुसरीकडे परिणय फुके खालोखाल आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची देखील 17 मतं आपल्याला झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं देखील रणनीती ठेवली होती आणि फर्स्ट प्रेफरन्समध्येच आपले दोन्ही उमेदवार कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी त्यांचे प्रयत्न होते. शिवाजीराव गर्जेंचा देखील आकडा वाढता आहे. 15 पर्यंत शिवाजीराव गर्जे यांना मतं मिळाले, तर खालोखाल राजेश विटेकर यांना देखील 14 मतं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीतच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जे महत्त्वाचे घटक पक्ष आहेत त्यांना आपले उमेदवार लवकरात लवकर कशा पद्धतीनं फर्स्ट प्रेफरन्समध्ये निवडून येतील यासाठी प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अश्विन. निलेश, तू आपल्या सोबतच राहा. भाजपच्या योगेश टिळेकरांची मतं आता सध्या पोहोचत आहेत 21 आणि त्यासोबतच अन्य उमेदवार जे आहेत त्यांच्याही मतांची आकडेवारी आपल्याला हळूहळू समोर येते. शिवसेनेचे कृपाल तुमाने मतं झाली आहेत 16. पंकजा मुंडेंच्या खात्यात 11 मतं सध्या पाहायला मिळतात. योगेश टिळेकर 21 मतं, पंकजा मुंडे 11 मतं, परिणय फुके 17 मतं, कृपाल तुमाने 16, राजेश विटेकर 15 अशी आकडेवारी आहे. भावना गवळी 10, अमित गोरखे 17, सदाभाऊ खोत 9, मिलिंद नार्वेकर 17, शेकापचे जयंत पाटील 6 आणि प्रज्ञा सातव 18 अशी आत्ताची आकडेवारी आहे. म्हणजे लोएस्ट 2 जर आपण बघितले तर सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील अशी आत्ताची आकडेवारी दिसते. देशपांडे सर. निश्चितपणे, कारण आत्ताची आता हे गठ्ठे जे उकळले ते साधारणतः ते आता 5व्या गठ्ठ्यापर्यंत आले असतील आणि हे जर बघितलं आपण